ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वास्तुशास्त्र आणि विवाहानंतरच्या समस्या याविषयी आपण आज चर्चा करतोय. सर, आपला नागपूरवरून फोन आलेला आहे. सध्या विलास आहेत आपल्याबरोबर. बोला विलास, तुमचा प्रश्न विचारा. माझा प्रश्न बोला. हा बोला विलास. माझा मुलगा म्हटलं 12 वर्षाचा झाल्याच्या नंतर मरण पावला तो 10व्या महिन्यामध्ये. अच्छा. तर माझं लग्न 99 मधलं आहे. माझा जन्म 8/6/1964 आहे. वेळ सांगा. वेळ रात्रीची 3:15 पण म्हणजे 7 तारखेची रात्र ना? हो. बर. जन्म ठिकाण? जन्म ठिकाण नागपूर. मिसेसचं नाव? मिसेसचं नाव सुनीता. तारीख सांगा. तुझी तारीख काय आहे का? तुझी तारीख किती आहे? 5/6/75 म्हटलं. वेळ काय? वेळ कधीच आहे तिला वेळ नाही माहित आहे. बर. जन्म ठिकाण काय? जन्म ठिकाण तुझं कुठं आहे? सेवाग्राम गोडेकरांना. ठीक आहे. ओके. ठीक आहे. प्रश्न काय होता? पण प्रश्न काय तुमचा? ठीक आहे. एक मुलगा गेला. माझा प्रश्न आहे की मी ज्या कामात हात घालतो त्याच्यामध्ये यश नाही मिळत मला. हा. आता काय तुम्हाला? त्याच्यानंतर आता मुलगाही वारला. हा. आता आणखीन काय आहे तुम्हाला? मुलं बाळा काय आहेत? अजून मुलं बाळा आहेत का तुम्हाला काही? नाही, एकच होता हा. अच्छा. मग परत संततीसाठी काही प्रयत्न चालू आहेत का? हो, चालू आहे. बर. ठीक. थोडस फारच म्हणजे गंभीर प्रश्न आहे. पत्रिका दोघांची आहे या ठिकाणी आणि त्यांची मेष रास आहे पत्रिकेमध्ये आणि त्यांच्या पत्नीची जी रास आहे ती कन्या रास आहे. अर्थात कन्या राशीला 7.5 सुरू आहे आणि सप्तमस्थानी गुरु आहे. एकंदरीतच तुमच्या संतती स्थानाचा थोडासा ऱ्हास झालेला आहे. त्यामुळे अशा प्रकारची घटना कदाचित जीवनात घडली असेल. पत्नीच्या नावावरनं आणि प्रश्नकुंडली मी या ठिकाणी टाकली, त्याच्यावर त्यांच्या पंचम स्थानामध्ये काही पापग्रहांची युती आहे. त्यामुळे अशा प्रकारची घटना घडलेली आहे. संततीसाठी खरं तर हा प्रश्न खूपच गंभीर असल्यामुळं जर तुम्ही दोघं स्वतः समोर आले तर ते फार बरं होईल. त्यामुळे अशा गोष्टी इतक्या पटकन सांगणं शक्य नाहीये. मला तुमच्या दोघांचे हस्तरेषा प्रॉपर पाहाव्या लागतील, मग त्याच्यावरती मी तुम्हाला व्यवस्थित उत्तर देईन. पण तुम्हाला जे आता अपयश येत आहे यामागे कारणीभूत वहिनींची 7.5 आहे. त्यांनी 7.5चे उपाय सुरू करावेत आणि मेष रास आहे त्याच्यामुळं तुम्ही गणपतीची उपासना केली तर त्याचा तुम्हाला खूप चांगला उपयोग होईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची कुंडली ही चंद्रमंगळ गुरु युती, याला चंद्रगुरु युती म्हणतात. खरं तर पूर्वकर्माशी झगडणारी कुंडली अशी आहे. चंद्रगुरु युती याला गजलक्ष्मी योग म्हणतात, पण त्या ठिकाणी पापग्रह मंगळ असल्यामुळं तो कार्यान्वित होत नाही. यासाठी एक पुष्कराज तुम्ही तर्जनीमध्ये सोन्यामध्ये 2 ते 4 कॅरेट वापरा आणि करंगळीमध्ये बसरा मोती वापरा. हे 2 कडे तो पण 2 ते 4 कॅरेट वापरा. हे दोन्ही रत्न तुम्ही वापरून पहा, तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. नक्कीच. आता तुम्हाला विचारायचं की पती पत्नींमध्ये जी कटकटी येतात लग्नानंतरच्या येतात त्याच्यामध्ये नेमकं चित्र किंवा नेमक्या गोष्टी काय पाहायला मिळतात? एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या बायकांना तमाम माझ्या भगिनींना विनंती की संशय घेऊ नका. मी आजपर्यंत संसार जे तुटलेले पाहिलेत किंवा संसार तुटण्याच्या घडीवर येतात याला कारणीभूत असतात संशय. आता मी नुसतं म्हणजे माझ्या सगळ्या भगिनींनाच म्हणत नाही तर माझ्या भावंडांनाही सांगेन की पुरुष सुद्धा काय संशयी असतात. मला माहिती आहे की तुमचं तुमच्या नवऱ्यावर आणि तुमचं तुमच्या बायकोवरती अनिर्णित प्रेम आहे, म्हणून दुसऱ्या कोणाचं अस्तित्व तुम्हाला खटकणार आहे. म्हणून याचा अर्थ तुमची पत्नी किंवा तुमचा पती तेच धंदे करायला मोकळा नाहीये. तो बिचारा दिवस रात्र कामधंद्याला जातो, ती बिचारी लेकरं बाळक सांभाळून मरते, तरी सुद्धा तुम्ही ती एकमेकांवर संशय घेता आणि वैवाहिक जीवनामध्ये कलहाची नांदी ही संशयामुळे भरली जाते. बरोबर. त्यामुळे आजकाल जमाना बदललेला आहे. पूर्वीसारखं काही पल्लूमध्ये राहणारं कोणी नाही आणि कुठल्याही पुरुषाशी स्त्री बोलली म्हणजे लगेच काही तिचं लफडं असतं असं काही नाहीये किंवा पुरुष एखाद्या स्त्री बरोबर बोलला म्हणजे लगेच भानगडे असं नाही. म्हणून बायकांना घाण सवय असते, नवऱ्याचे SMS चेक कर, मोबाईल चेक कर, फोन नंबर चेक कर. या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या जीवनामध्ये तणाव निर्माण होऊ शकतात. संशयात्मा विनश्यती, म्हणून पहिला संशय सोडून द्या. दुसरा गोष्ट, दोन्हीही
आई बापांनी लक्ष घालायचं नाही संसारामध्ये यांच्या, त्यांना त्यांचा संसार करून द्यायचा आणि दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवून संसार पूर्ण करायचा. भरपूर माहिती आनंदी वास्तू दिनदर्शिकेत आहे. तुम्ही माझ्या आनंदी वास्तू radio.net वरती गेला तर तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड करता येईल आणि एक 5-7 दिवसांनी तुम्ही प्ले स्टोअर मधून तुमच्या मोबाईलमध्ये आनंदी वास्तूचं कॅलेंडर डाउनलोड करू शकता. 15 तारखेपर्यंत तुम्हाला कॅलेंडर आणखी उपलब्ध होतील. सर, आज तुम्ही इथे आलात आणि या विषयावर एवढं छान मार्गदर्शन केलं सगळ्या प्रेक्षकांना, त्यासाठी धन्यवाद. तर आपण आज वास्तुशास्त्र आणि विवाहानंतरच्या समस्या या विषयासंदर्भात चर्चा केली आहे. पुन्हा आपण आनंद पिंपळकर सरांना भेटू शकता नवीन वर्षात 8 जानेवारीला आणि विषय असणार आहे वास्तुशास्त्र आणि पैसा. आता या विषयासह इथेच थांबतोय. नमस्कार.